नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। त्याच्याबद्दल बोलले की अजित वाघमारे तो आज माझ्या सोबतच आहे आणि त्याला किडनॅप करायचं माझ्याच घराच्या समोरच राहतोय तो आणि तो माझ्या घरातलाच माणूस आहे। मी किडनॅप काय करायचं तिकडे। मी राहिली गोष्ट किडनॅपिंगचं, किडनॅप वगैरे मी कुठं झालो ना, मी स्वतंत्र आहे, मी तुमच्या समोर बसलेलो। ह्यांच्याकडनं मला काय धोका आहे? लहानाचा मोठा मी त्यांच्या घरात झालो, त्यांच्या सोबत राहिलो, मग धोका असण्याचा सवालच येत नाही। मी स्वतः शॉक झालो की इतक्या वर्षानंतर त्याला भावाची प्रेम एवढी माया कशी आली। त्या ठिकाणी विनोद वाघमारे ज्या पद्धतीने स्टेटमेंट करतोय आणि ज्या ठिकाणी बसून स्टेटमेंट करतोय ते शिवसेनेचं कार्यालय आहे। राजकीय उद्देशाने कुटुंब फोडण्याचं आणि दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण करून या ठिकाणची शांतता भंग करण्याचं काम हे लोक करतायत। म्हणजे स्पष्टपणे या ठिकाणी क्रिमिनल कॉन्स्पिरसी दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे, या ठिकाणी असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडे नक्कीच दाद मागणार आहोत। तुर्भे की राजनीतिक सियासत लगातार गर्माती जा रही है। दरअसल तुर्भे भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी राजेश शिंदे ने तुर्भे के कर्ता धर्ता और शिवसेना कार्यकर्ताओं द्वारा उन पर अजीत वाघमारे की किडनैपिंग के झूठे आरोप लगाकर उनकी छवि को दागदार करने वालों के खिलाफ तुर्भे पुलिस थाने में शिकायत अर्ज दाखिल की है। दरअसल हाल ही में तुर्भे में सुरेश कुलकर्णी के माध्यम से शिवसेना में 400 कार्यकर्ताओं के पक्ष प्रवेश के बाद तुर्भे में भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी राजेश शिंदे, समाज सेवक एडवोकेट गुरु सूर्यवंशी और राजेंद्र इंगले ने एक पत्रकार परिषद में शिवसेना के इस पक्ष प्रवेश की पोल खोल करते हुए उसे बोगस करार दिया। इतना ही नहीं, शिवसेना में शामिल अजीत वाघमारे को मीडिया के सामने लाकर शिवसेना के सारे झूठे दावों का भारतीय जनता पार्टी ने दूध का दूध और पानी का पानी क्या किया। ये बौखलाए शिवसेना के पदाधिकारी विनोद वाघमारे, जो अजीत वाघमारे के बड़े भाई हैं, उन्होंने भारतीय जनता पार्टी के राजेश शिंदे पर अपने छोटे भाई अजीत वाघमारे के किडनैपिंग का आरोप लगाते हुए तुर्भे की सियासत को और गर्मा दिया। विनोद वाघमारे द्वारा राजेश शिंदे पर किडनैपिंग का आरोप जिस शिवसेना नेता के दफ्तर में बैठकर लगाया गया, उसके पीछे क्रिमिनल कॉन्स्पिरेंसी का आरोप लगाते हुए राजेश शिंदे ने शिवसेना के इस षड्यंत्र पर आज उन्हें मुंह तोड़ जवाब दिया। राजेश शिंदे ने किडनैपिंग के आरोप को बेबुनियाद करार देते हुए कहा कि अजीत वाघमारे मेरा रिश्तेदार है, तो भला मैं कैसे उसे अगवा करा सकता हूँ। माझ्यावर काल गंभीर स्वरूपाचं असं किडनॅपिंग केलेलं, ते पण माझ्या आत्याच्या मुलाला केलेलं, हे जे आरोप लावलेले आहे आणि त्याच्यात त्या मोठ्या भावाने, हे सगळं खोटं आहे। राजकीय दृष्टिकोनातून आज कुठेतरी आम्हाला आता दुसरं साधन नाही आहे कुठं आम्हाला बदनाम करण्याचं किंवा आम्हाला आमचं नाव खराब करण्यासाठी। हा एक मुद्दा त्यांना भेटला आणि त्यामुळे माझं राजकीय याच्यामध्ये मला एक बदनाम करण्याचं साधन म्हणून आमच्या विरोधकाने ते काल आरोप लावलेला आहे। परंतु आज तो आमचा तो आता ज्याच्याबद्दल बोलले की अजित वाघमारे तो आज माझ्या सोबतच आहे। माझ्या घराच्या बाजूलाच तो राहतो, सगळं परिवार आमचं आम्ही एकत्र आहोत तिथे। तो जो काल तो भाऊ बोलला तो 15 वर्षापासून तो वेगळा राहतो आणि तो त्यांच्या संपर्कात तो पहिल्यापासून आहे तिकडे। त्यामुळे आज तो माझ्यासोबत बाजूला बसला आहे आणि त्याला किडनॅप करायचं माझ्याच घराच्या समोरच राहतोय तो आणि तो माझ्या घरातलाच माणूस आहे। मी किडनॅप काय करायचं तिकडे? किडनॅप करायचं वेगळं असेल, आता काहीतरी षड्यंत्र रचायचं, काहीतरी किडनॅप मी करतोय। अरे मी कोणाला किडनॅप करणार आहे? माझ्या आत्याच्या मुलाला, आणि तो माझ्याच इथं राहतोय तो। उन्होंने उनके खिलाफ षड्यंत्र रचने वाले विरोधकों को कहा कि घर में झगड़ा लगाना बंद करो और मैदान में आकर आमना सामना करो। माझं त्या विरोधकाला सांगणं आहे, हे असल्या खोट्या तू करू नको बाबा, तू चांगलं काम करतोस ना, चांगलं काम कर। हे आमच्या घरामध्ये मांडणं लावायचं तुला दुसरं आता राहिलं नाही तुला तुझ्याकडे, तर आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आहे ना ह्या गोष्टी बंद करा। ह्या तुर्भा स्टोरच्या समस्या असतील, आतापर्यंत जे काम केलं त्याच्याबद्दल तुम्ही तिकडे समोर या ना राजकारणामध्ये। आम्ही मैदानात आहोत, कोणाचं तरी काहीतरी ऐकायचं आणि काहीतरी एक पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्याचं डोकं पण सरकलेलं आता आणि ह्या चुका तो करत चाललाय आता।
राजेश शिंदे ने आरोप लगाया कि जिनके इशारे पर विनोद वाघमारे ने किडनैपिंग का आरोप लगाया है, उसी शिवसेना के कर्ता धर्ता ने उन्हें डिपो में काम लगवाया और उन पर दबाव और प्रलोभन देकर ये बयान दिलवाया गया। ऑफिस मध्ये बसून ते सगळं शिकवायला लागलेत ना, हे सगळं क्लिप मध्ये दिसतंय। तर मला आता डाऊट आहे की त्यालाच कुठेतरी काहीतरी त्याला प्रेशर करून काहीतरी चालले, कामावर तो आहे तिकडे, कामावरच्या बाबतीत काय असेल, काहीतरी गोष्टी आहेत त्याच्यावर प्रेशर केले किंवा त्याला काही मोठी लालच दिलेली आहे, त्यामुळे असा हा प्रकार चाललेला आहे। बाकी तर असं काहीच नाही। माझ्या घरातलं कुटुंब आहेत आमचं, ते माझे ते असं लांबचे नाहीत, माझ्या जवळ माझे 24 तास आमच्यासोबत राहणार होतो आणि हा तो अजित वाघमारे माझ्यासोबत असतो कंटिन्यू, आजी माझ्यासोबतच आहे तो। मामले में नया मोड़ तब आया जब अजित वाघमारे ने अपने बड़े भाई विनोद वाघमारे की किडनैपिंग के आरोप को ही बेबुनियाद करार देते हुए अपने बड़े भाई के बयान का ही पोस्टमार्टम कर संदेह व्यक्त किया कि 15 साल घर से दूर रहने वाले उनके भाई को 15 साल बाद जाकर अचानक भाई प्रेम कैसे जागृत हुआ। और उन्होंने साफ शब्दों में कहा कि राजेश शिंदे के साथ बचपन से वे पले बड़े हैं, तो भला उन्हें राजेश शिंदे से कैसा धोखा। असं काहीच नाही झालेलं। माझ्या आईची तब्येत बरी नसल्यामुळे मी घरामध्येच होतो। 2-3 दिवस झालं सलग मी आईला दवाखान्यात ये-जा करत होतो। वाटलंच तर तुम्हाला घरी येऊन तुम्ही बघू पण शकता, आईची तब्येत बरी नव्हती म्हणून। आणि राहिली गोष्ट किडनॅप करायचा काय सवालच येत नाही। मी समोरासमोरच राहतो आणि रोज मला लोक बघत होते की मी कुठं होतो कुठं नाही। मला कोणी काय किडनॅप वगैरे केलं नाही। मी स्वतंत्र आहे। मी माझ्या घरामध्ये स्वतंत्रपणे 2 टायमाचं जेवण करतोय, आईबरोबर देखभाल करतो आईची, आणि मी माझ्या घरात सुखाने आहे। आणि राहिली गोष्ट किडनॅपिंगचं, किडनॅप वगैरे मी कुठं झालो नाही। मी स्वतंत्र आहे, मी तुमच्या समोर बसलेलो आहे। धोका वगैरे काहीच नाही। माझ्या मामाचाच मुलगा आहे आणि नात्यात बघायला गेलं माझे भाऊजे आहेत, ह्यांच्याकडनं मला काय धोका आहे। लहानाचा मोठा आम्ही त्यांच्या घरात झालो, त्यांच्यासोबत राहिलो, मग धोका असण्याचा सवालच येत नाही कुठे। तो इथं राहायलाच नाही आहे मुद्द्यातली गोष्ट। तो राहतो आंबेडकर पुतळ्याच्या इथं गेला 15 वर्षापासून। मी स्वतः शॉक झालो की इतक्या वर्षानंतर त्याला भावाची प्रेम एवढी माया कशी आली, की एवढा दिवस मध्यंतरी डिसेंबर महिन्यातली गोष्ट मी आजारी होतो, तर मला दवाखान्यात बिल भरायला आला नाही, तर मग मी त्याच्यावरती काय म्हणून त्याला हे बोलू। आताच त्याला काय एवढी दयामाया आली ते मला काहीच माहिती नाही। वहीं एडवोकेट गुरु सूर्यवंशी ने इसके पीछे तुर्भे के शिवसेना के कर्ता धर्ता पर आपराधिक षड्यंत्र रचने का आरोप लगाते हुए कहा कि वाघमारे और शिंदे परिवार के बीच रंजिश निर्माण कर राजकीय उद्देश्य सिद्ध करने का काम किया जा रहा है और ऐसे में कोई हानि हुई तो उसके लिए सिर्फ और सिर्फ शिवसेना ही जिम्मेदार होगी। इसलिए इन तथ्यहीन आरोप और मानहानि के खिलाफ वे कानूनी लड़ाई लड़ेंगे। 25 तारखेला जो बोगस पक्षप्रवेश झाला त्याबद्दल आम्ही रीतसर प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी त्याचा जो पोलखोल आहे ती आम्ही अत्यंत पुराव्यासहित सिद्ध केली आणि ही सिद्ध केल्यानंतर त्याच्यापेक्षा खालच्या पातळीला जाऊन या संपूर्ण पक्षाचे या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून एक षड्यंत्र, याला मी षड्यंत्र असं नाव देऊ, एक षड्यंत्र करण्यात आलं। आदरणीय राजेजी शिंदे साहेबांचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला तोडण्याचं काम, भावाभावामध्ये वाद निर्माण करण्याचं काम या ठिकाणी राजकीय हेतूने करण्यात आलेलं आहे। विनोद वाघमारे हे राजेजी शिंदे साहेब यांच्या आत्याचा मुलगा, ज्याच्या विरोधामध्ये त्यांनी वक्तव्य केलं तो अजित वाघमारे हा त्यांचा लहान भाऊ, ज्यांनी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी स्टेटमेंट दिली की माझं कुठल्याही पद्धतीची किडनॅपिंग झालेली नाही आहे किंवा मी स्वतःवर कुठल्याही पद्धतीचे वार केलेले नाही आहेत। अशा पद्धतीची कुठलीही कृती घडलेली नसताना देखील अशी कृती घडलेली आहे असं वक्तव्य करायला त्या लोकांनी त्या ठिकाणी प्रवृत्त केलं आणि इनडायरेक्टली त्या ठिकाणी वाघमारे कुटुंबियामध्ये दुफाळी निर्माण करण्याचं काम केलं। त्या ठिकाणी विनोद वाघमारे ज्या पद्धतीने स्टेटमेंट करतोय आणि ज्या ठिकाणी बसून स्टेटमेंट करतोय ते शिवसेनेचं कार्यालय आहे। शिवसेनेच्या कार्यालयामध्ये बसून बिनाबुडाचे स्टेटमेंट आणि त्यामध्ये अशा पद्धतीचं स्टेटमेंट की माझ्या भावाला किडनॅप केलेलं आहे, जेव्हा की अजित वाघमारे हे कुठल्याही पद्धतीने किडनॅप झालेले नाही, ते त्यांच्या घरामध्ये सुखरूप आहेत। इवन त्यांनी आता या ठिकाणी राजेजी शिंदे साहेबांच्या बाजूला बसून त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे
यावरून क्लिअरली दिसतं की या दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण करून याच्यामधून काहीतरी जीवितहानी वित्तहानी घडावी किंवा मारहाण घडावी अशा पद्धतीचं क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी या ठिकाणी येथील शिवसैनिक नेत्यांच्या माध्यमातून केली जात आहे। राजकीय उद्देशाने कुटुंब फोडण्याचं आणि दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण करून या ठिकाणची शांतता भंग करण्याचं काम हे लोक करत आहेत। म्हणजे स्पष्टपणे या ठिकाणी क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही न्यायालयाकडे या ठिकाणी असणाऱ्या पोलीस यंत्रणेकडे नक्कीच दाद मागणार आहोत। अब देखना लाजमी यही है कि तुर्भे में चल रहा ये राजनीतिक घमासान अब किस करवट बदलता है, ये तो आने वाला समय ही बताएगा। ब्यूरो रिपोर्ट नवीन नेटवर्क।